आणि आता त्यांचे आजूबाजूचे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहे, बेकार पिस्तूलवाले हे सगळ्यांना माहिती आहे. परवाच्या दिवशी बातमी आली होती, 200 बेकायदा पिस्तुलांची जी आयात जालनामध्ये झालेली आहे. शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे, असं काही नाही. शिक्षण आता कायदा तो करतो आहे, आता तो तेच ना, ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय, आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे, असं काही नाही. शिक्षण माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत, कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत असतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा, काय करावा, काय हे सगळं ते सांभाळतात. आता ते सुद्धा नसेल का, आणि आता त्यांचे आजूबाजूचे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहे, बेकार पिस्तूलवाले हे सगळ्यांना माहिती आहे. परवाच्या दिवशी बातमी आली होती, 200 बेकायदा पिस्तुलांची जी आयात जालनामध्ये झालेली आहे. 200. आता तिकडचेच वाळूवाले, माफिया, आमकं हीच मंडळी जवळ असली तर मग ते काय शिकणार आहे. पण हा वादाचा एंड काय? वादाचा एंड काय? तर आम्ही असं कुठल्या परिस्थितीमध्ये जे आहे, आम्ही मराठा समाजाला विरोध केला का? नाही. मराठा आरक्षणाला विरोध केला का? नाही. मराठा आरक्षण द्या, वेगळं द्या, एवढंच आम्ही पण म्हणतो. आता आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, ते कोणाला आतमध्ये घेतात का? नाही. ते मग आमचं जाऊन झालं नाही बरोबर, तुम्ही कुठे तर. तसं इथे सुद्धा तेच आहे. इथे तर 374 जाती 54% OBC लोक आहेत. आता याच्यामध्ये जर मराठा समाज आला तर लहान समाजाला काही भेटणार नाही. बरं, याच्यामध्ये फार लहान समाजच आहे. एक छगन भुजबळ दिसला म्हणजे सगळे माळी श्रीमंत झाले, आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वंजारी श्रीमंत झाले, असं नाही होत. माळी पण अतिशय गरीब आहे, वंजारी पण गरीब आहे, पण आणखीन आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना, जे काही डोंबारे असतील, जे रामोशी असतील, ते पाल घेऊन फिरणारे बिचारे ते लोक असतील, बिरड असतील, ते असे जे लहान लहान विमुक्त भटक्या जाती आहेत ना, ते तर अधिक गरीब आहेत. आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये म्हणून. तर अजून यांचंच काही होत नाही. 9.5% 10%सुद्धा अजून मिळाले नाही आहेत. 27% आपण मागतो आहे सरकारमध्ये. आता हे आल्यानंतर दुसरं कोणाला काही भेटणार नाही. आमचं म्हणणं की वेगळं त्यांना द्या. आणि मिळालं होतं, आणि थोडीशी अडचण आहे ते आता दूर होईल. क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुद्धा जे आहे त्याचीसुद्धा तारीख लागलेली आहे. तिथेसुद्धा 3 न्यायमूर्ती बसलेले आहेत, आयोग आहेत, मार्ग काढता येईल.